नागपूर येथे बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या स्वाधीन करा याकरिता हजारोंच्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका शांती मार्च मोर्चात सामील। दिनांक 2 एप्रिल 2025 ला बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात सोपवण्यात यावा याकरिता दीक्षाभूमी ते संविधान चौक पर्यंत शांती मार्च मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चात हजारोंच्या संख्येने बौद्ध उपासक व उपासिका सामील झाले होते। सदर मोर्चा भिक्षूंनी धम्मदिना व संपूर्ण भिक्षू संघ यांच्या नेतृत्वात भव्य दिव्य शांती मार्च मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। सविस्तर वृत्त असे की बोधगया टेम्पल ऍक्ट 1949 च्या माध्यमाने बिहार सरकार व केंद्र सरकार देशातील संविधान प्रदत्त अधिकारांचे उल्लंघन करून बौद्धांवर अन्याय करीत आहे। तथागत गौतम बुद्धांना ज्या ठिकाणी संबोधित ज्ञानाची प्राप्ती झाली अशा जगातील सर्व बौद्धांचे परम पवित्र स्थान असलेले महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे। 1891 पासून अनगारिक धर्मपाल यांनी सुरू केलेल्या 134 वर्षांपासून सुरू झालेल्या आंदोलनाला संपूर्ण जगातील व भारतातील आदरणीय भिक्खुगण भदंत आकाश लामाजी भदंत विनाचार्यजी तसेच समस्त भिक्खू भिक्खुणी संघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारे स्थापन केलेल्या रजिस्टर्ड मातृत्व संघटना दिनांक बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दल तसेच देशातील सर्व बौद्ध संघटनांच्या धार्मिक व सामाजिक संघटना आणि संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मागील 12 फेब्रुवारी 2025 पासून सुरू असलेल्या साखळी उपोषणामुळे आंदोलनाला निर्णायक वळण लागले आहे। बौद्ध जनतेवर अन्याय करणाऱ्या बोधगया टेम्पल ऍक्ट 1949 ला निरस्त करण्यासाठी व बोधगया येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागपूर येथील बौद्ध भिक्षू उपासक उपासिका संघाचा सर्व बौद्ध व आंबेडकरवादी संघटना तसेच संविधान प्रेमी जनतेने शांती मार्च मोर्चाला समर्थन दिले। सदर शांती मार्च मोर्चात बौद्ध उपासक उपासिका सफेद वस्त्र पंचशील ध्वज पंचशील दुपट्टा सोबत घेऊन सामील झाले होते। हा मोर्चात ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दल आणि इतर सर्व धार्मिक आणि सामाजिक बौद्धिक संघटना नागपूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी संजीव भांबोरे नागपूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.